फिश खाल्ल्याने स्किन ग्लो होते असं म्हटल्याबरोबर अहो न मार्केटमध्ये जाऊन फिश घेऊन आलेले होते आणि त्यातल्या त्यात होता आज शुक्रवार म्हणून म्हटलं चला रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे ना मी लसूण घेतलेला आहे, थोडंसं अद्रकही घेतलं आणि 2-4 हिरव्या मिरच्या. आता ह्या सगळं जे मिश्रण आहे मस्त मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकून त्याची एकदम फाईन पेस्ट करून घ्यायची, जेणेकरून ते फिशेसच्या तुकड्यांना ना एकजीव होईल. थोडंसं त्याच्यामध्ये लिंबू पिळून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ, हळद, तिखट, त्यानंतर धनिया पावडर आणि थोडासा गरम मसाला. यामध्ये आपण वेगळे वेगळे टेस्टचे मसालेसुद्धा टाकू शकतो. खूप छान चव येते. पण आपल्या आवडीनुसार हे जे मसाले आहेत ते कमी जास्त प्रमाणात घ्यायचे. तर इथे छान मस्त हाताने ना सगळ्या जे तुकडे असते फिशचे त्यांना एकजीव करून असं लावून घेतलं आणि ते अर्ध्या तासासाठी रेस्ट करायला ठेवून दिलं. त्यानंतर जे वरची कोटिंग असते फिशची त्यासाठी इथे ना मी थोडंसं बेसन, रवा आणि थोडेसे सुके मसाले घेऊन घेतलेले आहे. त्यानंतर मॅरिनेट केलेली फिश घ्यायची आणि त्या सगळ्या मिश्रणामध्ये असं मिक्स करून त्याला वेगळ्या ताटामध्ये 10 मिनिटं ठेवून द्यायचं आणि त्यानंतर तळायला घ्यायचं. आता फिश फ्राय करण्याची प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते. इथे ना मी रवा यूज केलेला आहे. याऐवजी तुम्ही ना तांदळाचं पीठ जरी वापरलं ना तरी पण खूप छान असा क्रिस्पीपणा त्याला येतो. पण माझ्याकडे ते नव्हतं म्हणून मी रवा इथे यूज केलेला आहे. आता इथे फिश फ्राय करून झालेली आहे. यावर थोडंसं लिंबू आता पिळून घेते आणि खायला घेते सगळ्यांसोबत मिळून.